चांगलंच केलंस तू. त्या काटकरच्या घरी जाऊन तपास केलास म्हणून आपल्याला कळलं की तो काटकर बाहेर गेलाय. आपल्याला हेही कळलं की अक्षय त्याला आदल्या दिवशी भेटला होता. हे सगळं संशयास्पद असलं तरी अक्षयवर थेट आरोप करणं इतपत ठोस पुरावा नाही आहे हा. म्हणजे श्रेयस, जोपर्यंत तो काटकर परत येत नाही आणि त्याला आपण बोलतं करत नाही तोपर्यंत खरं काय ते आपल्याला कळणार नाही. नाही ते तर आहेच. सत्य किती लपवून ठेवायचा प्रयत्न केला तरी ते उशिरा का होईना पण समोर येतच. प्रश्नच नाही. पण तपासाची शेपटी सोडता कामा नाही. अरे वा, नवरीबाई आल्यात. काय नवरीबाई? मग लग्नाचा शालू खरेदी करण्याचा दिवस ठरवा. मी तर म्हणतो आजचा दिवस छान आहे, आजच खरेदी करा. जाणार आहे मामा. आजींना 1-2 दिवस आराम करू देत, म्हणजे त्यांना बरं वाटलं ना की त्यांनाच घेऊन जाते. बर, बघा तुम्ही कसं काय ते, पण वेळच्या वेळी करून घ्या. ऐनवेळी धावपळ नको उगाच. हो बाबा. आणि बाकी काही रीतीभाती असतील, काही खरेदी करायची असेल तर शकुंतला आत्याला विचार, ती सांगेलच सगळं. हो ना. श्रेयस आणि त्यांची जेव्हापासून दिलजमाई झाली ना तेव्हापासून शकुंतला ताईसाहेब खूपच उत्साहात आहेत आणि त्यांची तयारी खूप जोरात सुरू आहे. खरंच श्रेयस, आज जे तू काही आत्यांसाठी केलंयस ना त्याबद्दल तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अगं माझं कसलं कौतुक. ऍक्च्युली माझ्या मनातली त्यांच्याबद्दलची आडी कशी नाहीशी झाली तुला सांगायलाच हवं. सांग ना, कशी दूर झाली? मी तुझं आणि आत्याचं बोलणं ऐकलं देवघरातलं. देवघरात? ऐकलं म्हणजे बघितलं खरं तर. आणि माझ्या मनात जो काही राग होता, जी काही आडी होती ती एका क्षणात दूर झाली. खरंय श्रेयस, दयानंद काकांनी कितीही पाप केलं असलं ना तरी त्याची शिक्षा आपण शकुंतला आत्यांना नाही देऊ शकत. राईट. आणि आपला नवरा असं वागलाय याची त्यांना इतकी लाज वाटलीये ना की त्यांच्यासाठी हीच मोठी शिक्षा आहे. आत्या आपल्या या घराचा, या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करतायत, यात काहीच शंका नाहीये. आणि त्यांचं हे प्रेमच आपल्या घराची सगळ्यात मोठी ताकद आहे. बघ ना, ते इतकी माया करतात ना आपल्यावर, म्हणूनच त्या मायेमुळे त्यांनी आपलं लग्न जुळवून आणलंय. श्रेयस, माझ्या मनातल्या प्रेमाआड लपलेला साप जेव्हा तिला डसेल तेव्हा ती पाणी मागायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. माझं विष किती जालिम आहे याची कल्पना नाहीये तिला. मला माहित होतं माझी बायको माझी साथ कधीच सोडणार नाही. शेवटी तू तुझी चमक दाखवलीसच. आता मला बाहेर काढ, मग बघ कसे एक मार्ग दाखवतो तुला. तुम्ही मार्ग दाखवायची गरज नाहीये मला, ते मी बघून घेईन. पण तू म्हणालीस ना वकिलाला पैसे दिलेत म्हणून. अर्थात तुम्हाला बाहेर काढायचं कधी आणि कसं हे कन्फर्म केलंय मी वकिलाशी बोलून. पण कधी बाहेर काढायचं ते मी ठरवणार. म्हणजे मी तुम्हाला बाहेर काढेन, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? ती अट जर तुम्ही काटेकोरपणे पाळली तर ठीक आहे, जर नाही पाळली तर परत तुम्हाला गजाआड जावं लागेल. बोल, अट बोल. बाहेर आल्यानंतर तुम्ही श्रेयसच्या केसालाही धक्का लावायचा नाही. तसा विचार जरी तुम्ही परत केलात तर माझ्यासारखी वाईट बाई कोण नाही. मी विसरून जाईन की तुम्ही माझा नवरा आहात. हो, मान्य, पण मला इथून बाहेर काढा आधी. सांगितलं ना, ते मी ठरवीन म्हणून. तोपर्यंत इथेच शांतपणे बसून राहायचं.
मी तुम्हाला इथून बाहेर काढे, पण जेव्हा मला गरज असेल तेव्हा. पण कधी? तारा आणि श्रेयसचं लग्न झाल्याशिवाय तरी नाही. अगं मुळात हे लग्न थांबवायला हवं. नाही, अजिबात नाही. माझ्या डोक्यात माझी योजना आहे, त्यात तुम्ही ढवळाढवळ करायची नाही. बजावते मी. अगं पण माझी योजना, माझे आराखडे बरोबर तयार आहेत. त्या आराध्या बनून आलेल्या मुलीचं नाव श्रेयस परत आयुष्यात कधीही उच्चारणार नाही अशी सोय करूनच योजना आखली मी, आणि ती अचूक पार पडणार. म्हणजे कशी? नाही सांगणार. ती अंमलात आणल्यानंतर कळेलच की तुम्हाला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही लंकेची पार्वती बनून राहताना जिचा जीव घ्यावासा वाटतो तिच्याशीच मला गोड बोलावं लागतंय. त्यामुळे माझा जीव कसा कासावीस होतोय, मला किती त्रास होतोय याची कल्पना नाहीये तुम्हाला. तिचं तोंड सुद्धा पाहायची, तिचं नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाहीये मला. किती माया करतात ते आपल्यावर बघ ना. म्हणजे इतके दिवस ना मला ते कळलं नव्हतं असं वाटतंय. त्यामुळे मी त्यांच्यापासून अशी दूर दूर राहत होते. आमच्यात मतभेदही होते आणि गैरसमज होतेच दोन्ही बाजूंनी. पण आता ना खरंच असं वाटतंय की तो काळ मी वाया घालवलाय. त्यांचं ते प्रेम, ती माया यांचा एवढा वर्षा होतोय ना आता की तो काळ भरून निघतोय. खरंय. आणि श्रेयस, कधी कधी असं होतं ना की आपण परिस्थितीनुसार माणसाला जज करतो. खरं. पण काही काळ गेला ना की कळतं की आपली पारच चुकली. बरोबर बोलताय मामा. आता जाणवलं असेल ना श्रेयस तुला, त्या आत्या नाही आई झाल्या आहेत. श्रेयसने मला आत्या म्हणून आपलं म्हटलंच आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी त्याला सत्य सांगेन की मीच खरी त्याची जन्मदाती आई आहे. तेव्हा तो माझ्यासाठी जीव टाकेल ही खात्री आहे मला. अगं पण हा पणच तर आडवा येतोय माझ्या. कोण? तारा. तिच्याकडे अशी एक टांगती तलवार आहे जी आम्हा मायलेकांच्या प्रेमाचा गळा कापू शकते. ही मुलगी नकोय मला माझ्या आयुष्यात. मी हिला श्रेयसच्या आयुष्यातून बाहेर काढणार कायमच. आणि त्यांच्या ह्या प्रेमाची सावली आपल्या डोक्यावर आयुष्यभर राहणार आहे. आणि आत्याची आपल्यावरची मायाच आपलं कायम रक्षण करत राहील. आपल्या संसारावर कधीही कसलंही संकट येऊ देणार नाही. शेवटी देवाच्या कृपेने आपला वाईट काळ संपून चांगला काळ सुरू झालाय असं म्हणायला काय हरकत नाही. काय लवकरच आपल्या घरात समारंभ आहे. त्या दृष्टीने घराची साफसफाई करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराचा काना कोपरा स्वच्छ करायचा आहे. कळलं? हो मॅडम. चला लागा कामाला. वाह 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 वाह. मोठे हुकूम सोडतेस ग नोकरांना. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? त्यांच्यात आणि तुझ्यात जास्त फरक नाहीये. खरं तर तूही या घरात आणलेली एक नोकरच आहेस. तीच तुझी जागा आहे आणि तीच जागा तुला लवकरात लवकर कळेल. श्रावणी, खूप शांतपणे सांगते, मनातले हे किडके विचारनं काढून टाक. अगं तू तुझी बहीण गमावलीयस. माझ्या रूपात तुला ती नाही, पण मी तुझ्या बहिणीसारखी असं का नाही समजत तू? आपण या घरात सुखाने राहू शकतो, आनंदाने राहू शकतो. हा फालतूपणा बंद कर. मी माझ्या बहिणीची जागा कोणालाच देऊ शकत नाही. आणि तुझ्यासारख्या आगाऊ आणि पाण्यावरच्या भिकाऱ्या मुलीला तर नाहीच नाही. श्रावणी, माझ्या पाड्यातली माणसं सुद्धा एकमेकांशी या भाषेत नाही बोलत. कळतंय का तुला? अगं मी काय सांगण्याचा प्रयत्न करते, तू काय बोलतेस? कसला अट्टाहास आहे हा सगळा? तुला चांगलंच माहितीये या घराच्या श्रीमंतीचा मोह मला अजिबात नाहीये. या घरातली माणसं महत्वाची आहे माझ्यासाठी.
आजी, बाबा, आत्या, संजय मामा, तुम्ही सुद्धा, तुम्ही सगळे माझ्या श्रेयसची माणसं आहात म्हणून माझी माणसं आहात. आपण सगळ्यांनी या घरात आनंदाने सुखाने राहावं एवढीच इच्छा आहे माझी. तू यात माझी साथ दे एवढंच सांगते मी तुला. कळतंय का? बंद कर ग तुझं लेक्चर. किती लेक्चर देतेस हा? तू माझा नाही, आराध्याचा अपमान करतेस. कळतंय तुला? आज जर ती असती ना आणि तिने जर तुझं हे बोलणं ऐकलं असतं ना तर तिला इतका त्रास झाला असता आणि इतक्या यातना झाल्या असत्या ना. बरं झालं सुटली बिचारी. प्लीज 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 मला सोडू नकोस. प्लीज प्लीज प्लीज. वाचवू? पण काय म्हणून वाचवू? मी तर पाड्यातली भिकारडी मुलगी आहे ना. कोणत्या नात्याने वाचवू सांग ना. तुला मागात पडेल ना हे सगळं. बघच देऊ का मग सोडून? नको 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 प्लीज नको नको सोडू. प्लीज प्लीज नको सोडू. बघ देव सूचना देतोय, बदल स्वतःला. तुझ्यामुळे पडणार होते मी. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला झोपेतनं जाग करता येत नाही. नाहीच सुधारणार ना तू. बघितलंस, या पाड्यातल्या मुलीने ठरवलं तर कानफड फोडू शकते तुझं. पण नाही, मी नाही करणार असं. मी तुला आयुष्यभर जपत राहणार आहे आणि वारंवार सुधारण्याची संधी देत राहणार आहे. कारण आराध्याची बहीण आहेस तू. असं लग्न झालं नाहीये तर इतकी दादागिरी करते ही. वा वा अक्षयराव, वा छान चाललंय हा तुमचं. असेच बसून राहा हा. दिवस तर फुकट गेलाच आहे आपला. वेळ बघताय ना, संध्याकाळ झालीये तरी अजून एकही उपाय सुचलेला नाहीये आपल्याला. असंच त्या तारा आणि श्रेयसचं लग्न ना आपल्या डोळ्यासमोर होईल आणि आपण बघत राहू. मग काय, मग त्यांचे पाय चिपून द्यायचे. त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर भिकाऱ्यासारखे जगू आपण. छान प्लॅन आहे, आपण हेच करूया. मस्त एकदम बेस्ट. काय दे दे ठेव. काय आहे बैलासारखा मान काय डोलवतोयस तू? श्रावणी. काय श्रावणी? डोकं चालव जरा, डोकं. इथे ना टेन्शनने मला अन्न गोड लागत नाही आणि तुझा छान चाललाय. फ्रुट्स वगैरे खातोयस. आता हे लग्न थांबवायला मी जीव द्यायचा आहे का? तसं असेल तर सांग, मी देत. ए काय चाललंय तुझ्या डोक्यात? कुणाला मारू बिरू नकोस. दे सुरी, दे मला. किती घाबरतोस तू अक्षय? आता ही सुरीच कामी येणार आहे. आग लावायची असेल ना तर एक छोटी ठिणगीच हे काम करू शकते. आता काय चाललंय तुझ्या डोक्यात सांगशील का मला? मला सगळा फोकस फिरवायचा आहे. या घरात जर सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असेल ना तर असंच काहीतरी करावं लागेल. म्हणजे? जास्त काही नाही करणार आहे मी फक्त आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार. श्रावणी असं काही करायचं नाही. ते खोटा खोटा प्रयत्न करणार आहे, खरा खुरा नाही. मग तू आरडाओरडा करायला सुरुवात करायची. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, रडारड करायची. मग तिथे पोलीस येणार. मग मी आराध्या ताईचं नाव घेणार, म्हणजे ताराचं नाव घेणार की तिने मला आत्महत्या करायला भाग पाडलं. मग तिला पोलीस घेऊन जाणार ना. मग तेच होणार जे आपल्याला हवंय. लग्न कॅन्सल. छान प्लॅन केलायस. मग ऑफकोर्स. अगं हॉस्पिटलला गेल्यावर कळणार नाही हे सगळं नाटक आहे, त्या जखमा खोट्या आहे. अक्षय, तुझा एखादा तरी डॉक्टर फ्रेंड असेल की नाही?
पटव ना त्याला. हवं तर 1-2 लाख रुपये दे. काय अक्षय, नुसती अशी मान डोलवू नको. लगेच कामाला लाग. वेळ कमी आहे आपल्याकडे, कळतंय ना? मी आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात गेले होते. देवीला अक्षता ठेवल्या, लग्नाचं आमंत्रण दिलं आणि तुला दृष्ट लागू नये आणि लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी हा धागा बांधलाय. बर. लग्न झाल्याशिवाय हा धागा हातातून काढायचा नाही, कळलं का? दृष्ट वगैरे ठीक आहे, तुझा विश्वास आहे ना, तुझ्यासाठी म्हणून नाही काढणार. शिरस, खरं पाहिलं ना तर शकुताई असताना कुठल्याही धाग्याची गरज नाहीये. प्रत्येक संकटाला शकुताई उत्तर आहे. खरंय. हो. चला, हे लग्न आता निर्विघ्नपणे पार पडेल या शंका नाही. डॅड, आत्या, आत्या चला लवकर. काय रे, काय झालं? डॅड, श्रावणीने जीव देण्याचा प्रयत्न केलाय. बघ ना काय केलं हिने. श्वास चालू आहे तिचा. अक्षय, तुम्ही तिला घेऊन खाली या, मी गाडी काढतो, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. चल चल लवकर चल. हो हो. हे पकड. सावकाश. काय खोळ घालून ठेवल्या या मूर्ख मुलीने. आपलं नाक कापून आमचा अपशकुन करायला निघाली. हिच्यामुळे जर श्रेयसच्या लग्नाचा प्लॅन फसला ना तर हिचा जीव जात नसला तरी मी हिचा जीव घेईन. मूर्ख कुठली. हो हो, 5 मिनिटात आम्ही हॉस्पिटलला पोहोचतोय. तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. ऐका ना साहेब, एक इमर्जन्सी आहे. आपल्या चौकातला जो सिग्नल आहे ना तो प्लीज क्लिअर करा ना 5 मिनिटासाठी तरी. थांब ग, दमलोय. काय दमलाय? मान बरोबर लागले. आराध्या, वाट सोड. हॉस्पिटलला चाललोय आम्ही, दिसत नाही का तुला? कशाला न्यायचंय हॉस्पिटलला? जीव द्यायचा आहे ना हिला, मग जाऊ दे ना तिचा जीव इथेच. आराध्या, काय बोलतोस तू हे?
अरे चला, काय करताय तुम्ही? मी गाडी काढली बाहेर, चला लवकर. श्रेयस, त्याची काही गरज नाहीये. आराध्या, अगं काय बोलतेस तू? जीव जाईल तिचा. तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं ताबडतोब. 1 मिनिटही घालवून चालणार नाही. चला लवकर. नाही जाऊ देणार मी हिचा जीव. हा? आराध्या, काय चाललंय तुझं? श्राऊ, लाडकी बहीण आहेस तू माझी, एकुलती एक. तू असा जगाचा निरोप घेतेस, वाईट वाटतंय मला. पण आता तुझीच इच्छा आहे, मी तरी काय करणार. मान्य आहे मला. आराध्या, माफ करा बाबा मला. हिने जीव देण्याचा प्रयत्न केलाय कारण आमचं लग्न होऊ नये अशी इच्छा आहे हिची.